नमस्कार विद्यार्थी मित्र. ज्ञानज्योत करिअर अकॅडमी टीव्ही सेंटर आज आपल्यासाठी घेऊन येत आहे गणित या विषयाची ओळख. गणित या विषयाचे काही महत्त्वाचे पाठ आपल्यासाठी की जे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. आज आपण गणित या विषयाचे महत्त्व आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये नव्हे तर शालेय जीवनामध्ये सुद्धा गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. काही देशामध्ये 5वी 8वी पर्यंत गणित हा विषय कंपल्सरी विषय आहे, पण आपल्याकडे गणित हा विषय 10वी पर्यंत कंपल्सरी असलेला विषय आणि त्यानंतर सर्व स्पर्धा परीक्षा अगदी शिपाई पदापासून ते अगदी राज्यसेवेच्या पदापर्यंत गणित हा विषय कंपल्सरी असलेला विषय आहे. मग स्पर्धा परीक्षेमध्ये गणित विषय कंपल्सरी का आणि आपल्याकडे 10वी पर्यंत हा विषय कंपल्सरी का केला, याविषयी गणित या विषयाचे महत्त्व या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. तर विद्यार्थी मित्रहो, आपल्याकडे 10वी पर्यंत जो गणित विषय कंपल्सरी केला, मध्यंतरीच्या काळामध्ये 4थी वर्गापर्यंत गणित विषय कंपल्सरी करण्यात यावा याविषयी सुद्धा मागणी करण्यात आली, पण आपल्या देशातील शिक्षण तज्ञांनी गणित हा विषय 10वी इयत्तेपर्यंत कंपल्सरी विषय ठेवला आणि पुढील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा कंपल्सरी विषय ठेवला. याचं कारण गणित हा विषय संपूर्ण विषयाचा पाया आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही इतिहास, भूगोल, विज्ञान या सर्व विषयांचा पाया हा गणित विषय आहे. कारण गणित हा विषय काय करतो की आपला आत्मविश्वास वाढवतो, आपली बौद्धिक क्षमता वाढवतो, त्यानंतर आपल्यामध्ये दूरदृष्टिकोन तयार करतो, आपल्याला अचूक अंदाज बांधण्याची सवय लावतो. त्याच पद्धतीने गणित हा विषय आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिशा दर्शवितो. त्यामुळे गणिताचे आपल्या गुणांच्या विकासासाठी अतिशय महत्त्व आहे. म्हणून गणित हा विषय आपल्यासाठी कंपल्सरी असलेला विषय आहे. आणि गणित हा विषय केवळ आजच नाही तर अगदी प्राचीन काळापासून आपण गणित विषय वापरत आलेलो आहे. आणि फक्त गणित वापरण्याच्या पद्धती बदलत गेल्या, परंतु गणित हा विषय आपल्या जीवनामध्ये कंपल्सरी असलेला विषय आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण जे काही ऍक्टिव्हिटीज करतो, जे काही कार्य आपण करतो, त्यामध्ये गणितच असते हे लक्षात घ्या. अगदी सकाळी उठल्यापासून आपण ब्रश करायला किती पेस्ट घ्यावे, किती घ्यावे म्हणजे गणित आले हे लक्षात घ्या. आपण आंघोळ करताना किती पाणी घ्यावे म्हणजे गणित आले हे लक्षात घ्या. आपण अगदी कपडे घालताना आपल्या कपड्यांचं माप काय असावं गणितच आले. म्हणजे अगदी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण गणिताचा उपयोग आपल्यासाठी अतिशय महत्वाचा ठरतो. त्यामुळे आपण गणित हा विषय आपल्यासाठी अति आवश्यक असलेला विषय आहे आणि म्हणून अगदी स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा गणिताचे तेवढेच महत्व आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही अगदी प्राचीन काळामध्ये बघा, प्राचीन काळामध्ये यज्ञ करणे, यज्ञाचा आकार चौकोनी, त्रिकोणी, पंचकोनी, षटकोनी म्हणजे गणितच होते हे लक्षात घ्या. त्याच पद्धतीने आपण वाल्या कोळ्यांची गोष्ट ऐकलेली असेल. वाल्या कोळ्यांच्या गोष्टीमध्ये वाल्या कोळी एक माणूस मारला की एक खडा रानामध्ये टाकायचा. एक खडा रानात टाकायचा याचा अर्थ काय, तो त्या माणसं मारण्याचा सुद्धा हिशोब ठेवायचा. हिशोब आला म्हणजे गणित आलं. म्हणून गणित हा विषय अतिशय आवश्यक असलेला विषय आहे. म्हणून साने गुरुजी, त्याच पद्धतीनं तुम्ही आचार्य विनोबा भावे यांचं नाव ऐकलेलं असेल. विनोबा भावे तर असे म्हणायचे का मी ईश्वराखालोखाल गणित या विषयाला मानतो. म्हणजे माझ्या जीवनामध्ये महत्वाचे स्थान जर कधी कुणाचे असेल तर ईश्वराचे, आणि त्या खालोखाल जर कधी कुणाचे असेल तर ते गणिताचे. म्हणजे गणित हा विषय ईश्वराखालोखाल महत्वाचा असा विषय आणि त्यामुळे गणित हा विषय आपल्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये देखील अतिशय महत्वाचा विषय आहे. आता स्पर्धा परीक्षेमध्ये गणित हा विषय अगदी शिपाई पदापासून पोलीस भरती असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, त्याच पद्धतीने सर्व सरळ सेवांची पदं असेल, तुम्ही स्टाफ सिलेक्शनची पदं असेल, PSI असेल, STI असेल, असिस्टंट असेल, क्लरिकल एक्झाम असेल, या सर्व परीक्षांना गणित हा विषय कंपल्सरी असलेला विषय आहे आणि त्यामुळे गणिताचे स्थान आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये देखील अत्यंत महत्वाचे आहे. आता
हा जो गणित विषय आहे, गणित जसा सर्व विषयाचा पाया आहे तसे गणिताच्या दोन शाखा आहे। एक म्हणजे अंकगणित आणि दुसरी जी शाखा आहे ती आहे व्यावहारिक गणित। आता अंकगणित हा गणिताचा पाया मानला जातो, म्हणजे ज्या पद्धतीने गणित हा सर्व विषयाचा पाया आहे त्याच पद्धतीने अंकगणित हा गणिताचा पाया आहे। मग आता अंकगणितामध्ये येते संख्याज्ञान। संख्याज्ञान हा अंकगणिताचा भाग आहे आणि संख्याज्ञानापासूनच गणिताची सुरुवात झाली। त्यामुळे संख्या कशा पद्धतीने आपल्याला माहित झाल्या याविषयी सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया। अगदी लक्षात घ्या की प्राचीन काळामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची पहिली ओळख जर कधी कोणत्या गोष्टीची झाली असेल तर ती म्हणजे गणिताची, हे लक्षात घ्या। आता ज्या पद्धतीनं आपण शेती करायला लागलो, सर्वात प्रथम लागलेला शोध म्हणजे शेती, कारण की खाणे ही माणसाची पहिली गरज आहे। आणि त्यानंतर आपण गणिताचं स्थान जे आहे, तर आपण शेती करायला लागलो। शेती करता करता आपण शेतीच्या जोड व्यवसायासाठी आपण काही प्राणी शेतीमध्ये पाळायला लागलो, जसं गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, शेळ्या असेल, कोंबड्या असेल, ह्या आपण शेतामध्ये पाळायला लागलो। आणि मग ह्या गायी बैल वगैरे हे चारण्यासाठी घेऊन जायला लागलो माणूस। आणि ज्या वेळेला तो चारायला घेऊन जायला लागला तर किती जनावरे त्याने चारायला नेली आणि किती परत आणली हे मानवाला अगोदर हिशोब ठेवायला जड जात होतं। आणि म्हणून मानवाने काय केलं की किती जनावरे चारायला नेली यानुसार तो काय करायला लागला, दगडावर किंवा झाडाच्या खोडावर रेषा मारायला लागला आणि तिथूनच झाली गणिताची सुरुवात। मग ज्या वेळेला तो दगडावरती किंवा झाडाच्या खोडावरती रेषा मारायला लागला, हळूहळू त्याने त्या रेषेला नाव दिले, जसं 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, ही नावं त्याने दिली। वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावं दिली पण अर्थ मात्र समान राहिले। आणि मग त्या नावाला त्याने चिन्ह दिले। आजही आपल्याला वेगवेगळ्या चिन्हांची ओळख आपल्याला गणितामध्ये बघायला मिळते। मग त्याने काय केलं की त्या नावांना चिन्ह दिली आणि काळाच्या ओघामध्ये जी चिन्ह आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणून उपयोगात आणतो, जसे 1, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीने ही सर्व आंतरराष्ट्रीय चिन्ह आज आपण संख्या चिन्ह म्हणून वापरतो आणि ही हिंदू अरेबिक लिपीतील संख्या चिन्ह आहेत। म्हणून गणिताचा जो काही पाया आहे तर तो आपल्याला अंकगणितामध्ये बघायला मिळतो आणि अंकगणिताचा भाग आहे तो संख्याज्ञान। संख्याज्ञान हा गणिताचा महत्वाचा भाग आहे आणि इथूनच होते गणिताची सुरुवात। संख्याज्ञान पासून गणिताची सुरुवात होते। मग हे जे आहे संख्या, तर मानवाला अधिक आणि सखोल अभ्यासासाठी मानवाने या संख्या ज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी संख्यांचे वेगवेगळे प्रकार पाडले। जसं यामध्ये आपण नैसर्गिक संख्या, तर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या। नैसर्गिक संख्या, आता नैसर्गिक संख्यांची निर्मिती जी आहे तर ती कुणी केली हे माहीत नसल्यामुळे त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणून ओळखतो आणि त्यांना n या अक्षराने दर्शवितो। n अक्षराने दर्शविण्याचं कारण असं, त्याला इंग्रजी भाषेमध्ये नॅचरल नंबर्स असे म्हणतात आणि त्यामुळे त्यांना n या अक्षराने दर्शवितात। आता या ज्या नैसर्गिक संख्या आहेत, या नैसर्गिक संख्या म्हणजे व्यवहारातील वस्तू मोजण्यासाठी उपयोगात येत असलेल्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो। म्हणून त्यांनाच आपण मोज संख्या देखील म्हणतो। यामध्ये कोणत्या संख्यांचा समावेश होतो, तर 1 पासून पुढे, जसे 1, 2, 3, 4, 5 पुढे अनंत, म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या अनंत संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो। आणि यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर कधी कोणती असेल
तर ती म्हणजे 1. पण सर्वात मोठी कोणती नैसर्गिक संख्या आहे ती मात्र निश्चित सांगता येत नाही. आणि 1 पासून सुरू होणाऱ्या अनंत संख्यांना आपण नैसर्गिक संख्या किंवा त्यांनाच आपण मोज संख्या असे म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तर तो पूर्ण संख्या. आता आपण वस्तू आहे हे दर्शविण्यासाठी 1 पासून पुढील अंकांचा उपयोग करतो, पण कोणतीही वस्तू नाही हे दर्शविण्यासाठी आपण आणखी एका अंकाचा उपयोग करतो, तो म्हणजे 0. आणि जेव्हा नैसर्गिक संख्येच्या समूहामध्ये 0 या अंकाचा समावेश होतो, म्हणून 0 पासून पुढे 0, 1, 2, 3, 4, 5 पुढे अनंत, म्हणजे जेव्हा नैसर्गिक संख्येच्या समूहामध्ये 0 या अंकाचा समावेश होतो त्यावेळेला तयार होणाऱ्या संख्या समूहाला आपण पूर्ण संख्या असे म्हणतो आणि त्यांना इंग्रजीमध्ये होल नंबर असे म्हणतात. म्हणून या पूर्ण संख्या आपण W या अक्षराने दर्शवितो. यामध्ये सर्वात लहान पूर्ण संख्या आपण 0 ओळखतो, पण सर्वात मोठी कोणती पूर्ण संख्या आहे याला मात्र आपण निश्चित सांगू शकत नाही. तर या नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यांच्यामध्ये फरक 0 फक्त एवढ्या एकाच अंकाचा आहे. म्हणजे जर 0 असेल तर पूर्ण संख्या, 0 नसेल तर नैसर्गिक संख्या. म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्येचा भाग आहेत, पण यामध्ये कोणत्याही ऋण संख्यांचा समावेश होत नाही. ज्या वेळेला आपण पूर्ण संख्यांच्या समूहामध्ये ऋण संख्यांचा समावेश करतो त्यावेळेला तयार होणाऱ्या संख्या समूहास आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात 0, 1, 2, 3, 4 पुढे अनंत, त्याच पद्धतीने 0च्या मागे -1, -2, इकडे सुद्धा -3 या पद्धतीने आपण ज्या वेळेला या पूर्ण संख्येच्या समूहामध्ये वजा म्हणजेच ऋण संख्यांचा समावेश करतो त्यावेळेला तयार होणाऱ्या संख्या समूहास आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. याला इंग्रजीमध्ये इंटिजर्स असे म्हणतात. त्यामुळे या पूर्णांक संख्या आपण आय या इंग्रजीतील कॅपिटल अक्षराने यांना दर्शवितो. तर जसे जसे आपण 0 पासून उजवीकडे जाऊ तशा तशा तयार होणाऱ्या संख्या समूहाला आपण म्हणजे इकडे संख्या वाढत जातील. जसे जसे आपण 0 पासून डावीकडे जाऊ तशा तशी संख्यांची किंमत ही लहान होत जाते. म्हणजे वजा संख्या या 0 पेक्षा देखील लहान आहेत. जसे जसे -1, -2, -3, -4 तर संख्या लहान लहान होत जातील आणि 0 पासून जसे जसे आपण उजवीकडे जाऊ 1, 2, 3, 4, 5 तशा तशा संख्यांचं मूल्य हे वाढत जाईल. मग त्यानंतर संख्यांचा पुढील प्रकार आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे ज्या वेळेला संख्या आपण P/Q म्हणजेच अंश आणि छेद या स्वरूपामध्ये मांडतो त्यावेळेला तयार होणाऱ्या संख्या समूहास आपण परिमेय संख्या असे म्हणतो. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे की Q नॉट इक्वल टू 0 असणे आवश्यक आहे. म्हणजे छेद कधीही 0 नको. जर छेदाचे मूल्य हे 0 असेल तर तो संख्या समूह परिमेय संख्येमध्ये समाविष्ट होत नाही. म्हणजे P/Q, P हा एक पूर्णांक आणि Q हा एक पूर्णांक जर असेल तर तयार होणाऱ्या संख्या समूहाला आपण थोडक्यात परिमेय संख्या असे संबोधतो. मग 5/4 ही यामध्ये 5 हा एक पूर्णांक, 4 हा एक पूर्णांक आणि दोन्ही पूर्णांक मिळून तयार होणाऱ्या संख्या समूह जो बनला तर त्याला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. संख्यांचा 5वा प्रकार म्हणजे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्या परिमेय नाहीत अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. पण अपरिमेय संख्या नेमक्या कोणत्या की ज्या मुळात आहे. म्हणजे जसे वर्गमुळामध्ये 2 आहे, मुळात आहे परंतु या संख्येची पूर्ण मूळ
काढता येत नाही अशा सर्व संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. जसे वर्गमुळात 2 आहे, वर्गमुळामध्ये 3 आहे, वर्गमुळामध्ये 5 आहे. या पद्धतीने ज्या संख्या आहेत या सर्व संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. त्याच पद्धतीने ज्या संख्या आवर्ती दशांश रूपामध्ये मांडता येत नाही, म्हणजे थोडक्यात दशांश नंतर ज्या संख्या आवर्ती दशांश नसतात, म्हणजे दशांशानंतर त्यांना निशेष भाग तर जात नाही, पण जसे 1 0 1 0 0 5 0 0 3 अशा पद्धतीच्या ज्या संख्या आहेत की ज्या थोडक्यात आवर्ती दशांश रूपामध्ये नाहीत, अशा सर्व संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात मुळात असलेल्या अशा सर्व संख्या की ज्यांची मूळ निघत नाही, त्याच पद्धतीने अशा सर्व संख्या की ज्या आवर्ती दशांशामध्ये मांडता येत नाही, अशा सर्व संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. त्यानंतर 6वा प्रकार आहे वास्तव संख्या. आता या वास्तव संख्येमध्ये कोणत्या संख्यांचा समावेश होतो, तर आतापर्यंत आपण ज्या संख्या बघितल्या त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या या सर्व संख्यांचा समावेश, म्हणजे थोडक्यात परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा समावेश असलेल्या संपूर्ण संख्यांना आपण वास्तव संख्या असे म्हणतो. त्यानंतर आणखी एक प्रकार आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे अवास्तव संख्या. अवास्तव संख्या म्हणजे ज्या संख्या अस्तित्वातच नाही, ज्या संख्या होऊच शकत नाही, अशा सर्व संख्यांना आपण अवास्तव संख्या असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात कोणत्या संख्या, समजा वर्गमुळामध्ये 4 आहेत पण ते वजा आहेत, वर्गमुळामध्ये -4 असलेल्या संख्या ही संख्या अस्तित्वात होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात याचे जर वर्गमूळ आपल्याला घ्यायचे तर -2 गुणिले 2, -2 गुणिले 2, आणि यापैकी आपण थोडक्यात या संख्या दोन्ही समान नाही, कारण की वर्ग संख्या म्हणजे त्याच संख्येने पुन्हा त्याच संख्येला गुणल्यानंतर येणारी संख्या ही वर्ग संख्या असते, पण एक ऋण संख्या आणि एक धन संख्या ह्या वर्गमुळामध्ये होऊ शकत नाही, म्हणून अशा संख्यांना आपण अवास्तव संख्या असे म्हणतो. अशा पद्धतीने आपण आज संख्यांचे प्रकार, यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, अवास्तव संख्या यांची थोडक्यात ओळख आपण आजच्या पाठामध्ये बघितली.